ऊनच राहतो शेतकरी काय उन्हातच काम करतो ना. शेतकरीला पुढं सावलीच राहते का. हे पुरं जाऊ दे ना. हा पूर्व हा. चला आता आपण बी आलो. दोघं साईडला लाव पोटाला का एकच? दोन्ही पोटाला लाव. भावून तेच नाही भेटत मग कायला परवडेल. कांद्याला भाव राहत नाही. हा हा. माल निघला तर कांद्याला भाव राहत नाही. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आलो होतो शेतामध्ये सकाळीच, पण थोडंसं आराम केला. नंतर इकडे बघा मम्मी आणि आजी आज गवार आणि भेंडी निंदायला आलेले आहेत. या साईडला बघू शकता तुम्ही, निंदायचं काम चालू आहे त्यांच्यावालं. किती लई तण झालं ना काही. हे बघा या साईडला निंदलेलं आहे. हे हा जो पार्ट हा पूर्ण निंदला आहे. म्हणजे इथं बघा कुठंच तण दिसत नाही आहे. आणि इथं किती तण ह्या साईडला बघा. हे सगळं मध्ये तण दिसतंय. सगळं गवत झालेलं आहे बघा. ते एवढ्या उन्हात आता दिवसभर निंदायचं काय. हां अरे किती वाजेपर्यंत घ्या आता मग. हा का मग 5 वाजेपर्यंत. 5 वाजेपर्यंत निंदायचं एवढ्या उन्हात. एवढ्या उन्हामध्ये ऊनच राहतो शेतकरी काय उन्हातच काम करतो ना. शेतकरीला पुढं सावलीच राहते का. शेतकरी जण नेहमी कधी कमावतीचं म्हणतात काय नाही शेतकरीला. चला मम्मी आणि आजी ते निंदतायत. आणि इकडं पप्पा ते बघा. त्या दिवशी आपण जे भाजीपाल्यासाठी एक तुकडं आपण त्याची मशागत केली होती ना, त्याचं थोडंसं पप्पान ते धुरं काही चाऱ्या राहतात ना ते बांधतायत. या साईडला बघा बांधायचं काम चालू आहे त्यांचं. चला आपण पण जाऊ तिकडं. ही पाण्याची लांगी आहे. इथून पाणी सगळ्या चाऱ्यांना पाणी पाजलं जाईल. म्हणजे त्याच्यासाठी इथं आता पप्पान ते बांधतायत. हे बघा या साईडला काम चालू आहे सर्व व्यवस्थित. मोठा पावडा नाही रे तिकडं राहिला. ती काय लांगी आहे का काय? सरीच आहे ना. हां तेच म्हणतोय. चला आता थोडंसं त्याला सवारून घेतील सगळं. चला तिकडची साईड पूर्ण मी बांधली. आता इकडची दुसरी साईड पप्पान ते बांधतायत. इकडचं काही जास्त बांधायची गरज नाही, कारण मेन ती साईड होते तिकडनं बांधून आणली. कारण पाणी तिकडं ह्या साईडनं पाणी तिकडं जाईल. आणि इकडची जी चारी ह्याला पाणी तिकडनं ह्या साईडनं पाणी येणार आहे. इकडचं फक्त थोडं सवारावं लागणार आहे. पप्पान ते सवारता येते बघा. चला ठीक आहे, हे पूर्ण बांधून घेऊयात. चला पप्पान ते तिथं बांधतायत लांगी. तोपर्यंत म्हटलं चला आपण इकडे जाऊयात. विहिरीला आज खूप पाणी आलं असेल, कारण आज सकाळी आपण काही शेताला पाणी भरलं नाही. सो त्याच्यामुळे विहीर पूर्ण फुल झाले असेल. एखाद्या दिवशी मस्त पोहायला येऊ तिथं आपण. इतकं उंचावरती पाणी आहे की असं जाऊन डायरेक्ट आपण पाणी पिऊ शकतो. हे बघा ही विहीर आहे. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं बघा पाणी किती वरती आलेलं आहे बघा. म्हणजे हा किनारा आहे विहिरीचा, डायरेक्ट त्याच्यापर्यंत पाणी पोचलेलं आहे. फुल भरलेली पूर्ण विहीर. मस्त इथं एखाद्या दिवशी आपण पोहायला येऊयात. एकदम छान वातावरण आहे. बघूयात मित्र जर आलेच सोबत तर त्यांच्यासोबत इथं पोहण्यासाठी येऊयात. आणि बाईक तिथे बघा झाडाच्या सावलीखाली लावून दिलेली मी बाईक. कारण उन्हामध्ये इतकी गरम होऊन जाते की विचार सोडून. आणि चला आता थोडा वेळ मी पण सावलीत बसतो. पाणी पिण्यासाठी आलो आहे. पाणी पितो आणि तिकडं सावलीत बसेल थोडा वेळ. तोपर्यंत पप्पांची पण एक
एक जी लाईन आहे ती पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. नंतर मग मी दुसरी लाईन केला अजून परत. ह्या साईडची जी लाईन आहे इकडची आता बांधाकडची एक लाईन बाकी अजून, ती पण कंप्लीट करूयात आपण. ठीक आहे, चला आपण आता गिलकी लावून घेणार आहोत. हे बघा मम्मी पॉकेट फोडतायत. हे बघा इथं गिलकी आहेत या साईडला पॉकेट आहेत. हे बघा ह्याला काय तुमच्यामध्ये काय घोसावळं का काहीतरी म्हणते तर याला, आमच्याकडे गिलके म्हणतात. गिलके बघा व्यवस्थित तुम्ही. आता ह्याच्या ब्या वगैरे काढतील. बघा मम्मी ते फोडतायत. इथं आता सगळं ह्या शेतामध्ये आपल्याला लावायचं आहे ते. चला आता थोड्या वेळात सुरुवात करूयात आपण. चला आता आपण बिया लावू. दोघं साईडला लाव पोटाला का एकच? दोन्ही पोटाला लाव. ह्या लागेल ना तुला, मग फक्त हे मधल्या शेर आहे. यामधल्या शरीराला लावायचं. हा दोन्ही इकडं दोन्ही ना. हा इकून मी तिकून तिला किती अंतर ठेव? अंतर किती ठेव? एक 1.5 किलो असं आहे आता. एक एकच बी लाव ना. थोडं अंतर घे. थोडा अंतर असं. हा दोन अडीच इकडे बी लाव ना ते. मग इथं एक लाव, नाही इथं एक लाव. ते पण असं इतकं थोडं अंतरवर लाव असं. थोडं आणखीन अंतर घेत जा असं तरी चालेल. बिया लय लागते ना, नाही तर मग. चला फायनली आपले गिलके लावले गेले आहेत आणि लगेचच पप्पांनी पाणी लावून दिलं होतं. बघा या साईडला पाणी येतं आहे गिलक्यांना, कारण आत्ताच बिया लावल्यात ना, त्या लगेच ओल्या झाल्या पाहिजेत म्हणून. बघा इथं पाणी लावून दिलं पप्पांनी. त्यांनी साईडला पप्पा ते त्या साईडला थांबले आहेत, मी इकडं थांबलेलं आहे. बघा सगळं या प्रकारे आता पाणी भरलं जाईल. बघा इकडच्या बाकीच्या ज्या सऱ्या आहेत त्या सगळ्या भरल्या गेल्या आहेत. आता ही सरी भरते. बघा फुल पाणी करावं लागतं एकदम. म्हणजे बिया जर वरती लावलेल्या असतील, हे बघा आता ह्या साईडला तुम्ही जर बघितलं, जर वरती बिया असतील तर पूर्णपणे फुल भरलं पाहिजे, तेव्हाच ती बी पूर्णपणे व्यवस्थित भिजते. मग ते अजून तिकडेच त्यांचं काम चालू आहे नेलायचं. बघा अजून पण ते निंदाचे सकाळचे निंदा आहेत. बरं आता 3-4 तास होऊन गेलेत. ठीक आहे, अजून आता हे पूर्ण तुकडं आपल्याला भरावं लागेल. एवढं पण वावर आहे एक. हे पूर्ण भरलं की मग आपण नंतर घरी जाणार आहोत. बघा मम्मी ते पण तिकडंच अजून कामच करतायत. दुपारचे निंदायचं काम चालू आहे त्यांच्यावालं. ठीक आहे, चला हे बघा कंप्लीट 3 ते 4 तास झालेत निंदायचं काम चालू आहे. मम्मी आणि आजी बघा ह्या साईडला सकाळी फक्त एवढा पाट हा जो होता हा त्यांनी निंदलेला होता, गवत काढलेलं होतं. आता बघा हे सगळं साईडचं गवत पूर्ण काढून घेतलं आहे त्यांनी पूर्ण. आता हे तर बघा ह्या साईडला जे गवत दिसतंय तर मला हे गवत हे सगळं आपल्याला आता उचलून फेकायचं आहे. इथं बांधावरती उचलून फेकू आपण. मग त्यांचं काम झालं, आता थोडंसं बाकी. आता तेवढं झालं की मग घरी निघणार आहोत आपण. ठीक आहे, चला तोपर्यंत आपण हे सगळं जे गवत आहे ते बांधावरती उचलून फेकून देऊयात. चला फायनली झालं यांचं सगळ्यांचं निंदावून. थोडंच राहिलं आता एवढंच. हे झालं की आपण जाऊ. आपलं पण सगळं गवत जे होतं ते सगळं साफ करून ठेवलं आपण. चला एकच कढई राहिली आता, एक शेवटची ही कढई, ही पण फेकून देऊयात आपण. हे जे गवत असतं हे सगळं बांधावरती फेकलं जातं आणि 1-2 दिवसात हे सुकलं की ह्याला इथं आग लावली जाईल, म्हणजे जाळून टाकलं जातं. म्हणजे राहत नाही जास्त. बघा इथं किती बरंच तण सांभाळ येतात, पूर्ण असं ढीग लागला आहे या ठिकाणी. ठीक आहे, चला आता त्यांचं पण झालं की, आणि पप्पा ते पण तिकडं पाणी भरतायत. त्यांचं पाणी भरून झालं की मग आपण आता घरी निघणार आहोत. शेतकऱ्याला काहीच परवडत नाही.
भावून तेच नाही भेटत मग कायला परवडेल. कांद्याला भाव राहत नाही. हा हा. माल निघला तर कांद्याला भाव राहत नाही. आणि माल नाही भाव राहिला तर माल निघत नाही. असं राहतं शेतीचं. अजून काय काय मला ते तर राहतच. आता काय सरकारच भाव देत नाही मालाला. चला आता थोड्या वेळात झालं की आपण निघूयात. यांचं झालं आता एवढंच बाकी राहिलं. कोथिंबीर नाही निंदायची ना काय? आजूबाजू गेला मरून ते काय म्हणजे त्याचं नाव काय कोण? ते ना ते हिवाळ्यावरून मरला ते कोण अजित पवार गेलं. मरून गेला. हा हा. लाडक्या बहिणीचं पैसे बी बंद झालं का काय काय जू लाडक्या बहिणीचं पैसे चालू असते ना काय माहिती आता. चला आता जाऊयात आपण थोड्या वेळातच. इथं हे लहान आहे का? हां मोठे मोठ्याच घे. मग का पाटा करशील भाजी? हा एवढीशी झाडतच पण साध्या लागेल त्या भेंड्या. काल बऱ्याच तोडल्या ना. काय चला आता निघूयात. मम्मी ते पण आता हातपाय धुवून घेत आहेत. हातपाय धुतले की निघतील. आजी बघा तिथं काय करतायत काय माहिती. डोले आहे तिथं काहीतरी करतायत. भाजीपाला घेत असतील. सो आता निघूयातच आपण. मम्मी त्यांचा हातपाय धुतलं गेलं की चला निघणार आहोत आपण लगेचच. चला घरी पोचलो आहेत. सो आता थोडंसं फ्रेश होईल आणि पुन्हा आपल्याला यात्रेला पण जायचं आहे. काल पण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं पण यात्रा तगतराव. सो आता पण आपण संध्याकाळी यात्रेला जाणार आहोत. सो आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.